शेतकरी बंधूंनो नमस्कार। सध्या मी आउटडोर शीटच्या जे डेमो प्लॉट असतात त्या झेंडूंच्या प्लॉट मध्ये उभा आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की सगळीकडे तुम्हाला विस्तीर्ण अशा प्रकारचा झेंडूचा प्लॉट दिसेल। यामध्ये ड्रीम येलो आहे, क्रांती येलो आहे, पुष्पा येलो आहे, अशा विविध व्हरायटी माझ्या पाठीमागे आहेत। खरं तर या व्हरायटींचे वैशिष्ट्य म्हणजे हे फुलं किपिंग क्वालिटी चांगले आहेत। खरं तर आपण बघितलं तर फुलं तोडल्यापासून फुलांचा प्रवास हा मोठा असतो, लांबच्या किंवा पुणे मुंबई सारख्या ठिकाणी एक्सपोर्टिंग होत असतं। त्यासाठी फुलांची किपिंग क्वालिटी चांगली असणं महत्त्वाचं असतं। तुम्ही माझ्या हातातला हा झेंडू बघू शकता, हा ड्रीम येलो झेंडू आहे। कशा प्रकारची किपिंग क्वालिटी आहे बघा। हा जर आपण चुरगळ अशा पद्धतीने परत जर हे केला तर आहे असं फुल राहतंय। त्यामुळे किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे लांबच्या ठिकाणी ह्याचं एक्सपोर्टिंग होतंय। त्यामुळे शेतकऱ्याला आपण कुठलाही तोडवत नाही। तर समजा जर फुल आपण आज तोडलं आणि ते जर 3-4 दिवसांनी एक्सपोर्टिंग एका दुसऱ्या ठिकाणी झालं तर याची किपिंग क्वालिटी चांगली राहते आणि आहे असं फुल मार्केटमध्ये जातं आणि मार्केटमध्ये ह्याला चांगली मागणी शेतकऱ्यांकडे येत आहे। फांद्या जर आपण बघितल्या तर त्याच्या मोठ्या प्रमाणात चांगल्या तगड्या फांद्या, त्यावरती थोडं जरी मोठ्या प्रमाणात वेट पडलं तर फांदी तुटत नाही। त्यामुळे फांद्यांची ही क्वालिटी चांगली आहे, फुलांची क्वालिटी चांगली आहे। त्यामुळे किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे हे फुल भरपूर दिवस टिकतं, झाडं चांगली टिकतात। पाऊस काळ जर लागून राहिला, मोठ्या प्रमाणात शेतामध्ये पाणी साठलं, तुम्ही माझ्या खाली बघू शकता इथे चिखल आहे सध्या, तरी कोणत्याही प्रकारचा इफेक्ट 2-3 दिवस पाणी तुमच्या प्लॉटमध्ये साठून राहिलं तरी कुठल्याही प्रकारचा इफेक्ट या प्लॉटवरती होत नाही। प्लॉटची क्वालिटी आहे तशी राहते, फुलांची क्वालिटी आहे तशी राहते। त्यामध्ये फुलांवरती पाणी जरी सातत्याने पडत राहिलं तरी 1-2 दिवस यावरती पाणी जर पडत राहिलं तरी फुलांची क्वालिटी कमी होत नाही किंवा खराब होत नाही। अशा पद्धतीने हे जे क्रांती, पुष्पा येलोचे जे प्लॉट आहेत ते अतिशय सुंदर प्लॉट आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी खरं तर ह्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात त्यामधून उत्पन्न घेतलं पाहिजे। दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे याची जी उंची आहे, तुम्ही उंची बघू शकता कशा पद्धतीनं अगदी कंबर लेवलच्या पण वरती याची उंची येते। त्यामुळं कळ्यांचं प्रमाण तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात जर कळ्या लागले आहेत। त्यामुळे तोडे जरी झाले, तुमचे 1 तोडा झाला, 2 तोडा झाला तरी याचं फुलांचं प्रमाण कमी होत नाही। पहिल्या तोड्याला जेवढी फुलं होती तेवढीच दुसऱ्या तोड्याला पण फुलं तुम्हाला या शेतामध्ये पाहायला मिळतात। त्यामुळं क्रांती, पुष्पा येलो हे जे व्हरायटी आहेत अतिशय सुंदर शेतकरी बंधूंनो व्हरायटी आहे। त्यामुळं तुम्ही जर येणाऱ्या हंगामासाठी, दिवाळी असेल, दसरा असेल, यासाठी जर झेंडू लागवडीचा विचार करत असला आउटडोर सीटचे जे क्रांती, पुष्पा येलो जे आहेत त्यांनाच खरं तर तुम्ही प्राधान्य द्या आणि मोठ्या प्रमाणात उत्पन्न घ्या। धन्यवाद।